कुटुंब सगळे ताब्यात. काय राजाई गोनाई दोन्ही सासू सुना, राजाई गोनाई दोन्ही सासू सुना, नामदान झाला बाप लेका, नामदान झाला बाप लेका, हो, नामदान झाला बाप लेका, नामदान झाला बाप लेका. राजाई गोनाई दोन्ही सासू सुना, राजाई गोनाई दोन्ही सासू सुना, नामदान झाला बाप लेका, हो, नामदान झाला बाप लेका, हो, नामदान झाला बाप लेका, हो, नामदान झाला बाप लेका. राजाई गोनाई दोघी सासू सुना आणि नामा दामा दाना बाप लेक. दामू शेट्टी नामदेव महाराज बापलोक. नामदेव महाराजांना 4 मुलं. किती मुलं? 4. नारा, विठा, महादा आणि गोविंदा. काय आणि त्यांना सुना पुन्हा 4, हे 8 आणि हे 3 11. नामदेव महाराजांची बहीण 12. नामदेव महाराजांची पुन्हा एक मावत आई होती. काय करू आहे की नाही? 14 माणसं. 14वी जणाबाई होती ना. एक आपल्याकडून हुकून राहिलं कोणतरी 13वं. काय 13 माणसाचं कुटुंब 14वी जणाबाई होती. काय प्रपंच आहे आज. एकत्र कुटुंब लय अवघड आहे भाऊ. नाही 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 लय अवघड आहे. मला तर आनंद वाटला बाबा आता. काय एकत्र कुटुंब नाही ना आता. हे अवघड आहे. त्या जो करता माणूस आहे ना तो पार आंबट होतो. हो ना. मी तर अशी शंका घेतो एका माणसाला ते 16,108 पत्न्या. आमच्या घरात 2 सुना आणि एक मंडळी तरी खोबऱ्याच्या भांडणं होती. तर भगवंतानं कसं काय केलं असेल कोणाला माहिती बाबा. काय अवघड आहे. आणि एकत्र कुटुंब मला आनंद वाटला. या ठिकाणी सगळे कोणी थोडं असावं बरं का. काही अडचण नाही. उगा गर्दी काही कामाची नाही. दर्दी पाहिजे. दर्दी खूप लोक आहे आणि खूप लोक आहे ते अर्धे झोपेले आणि काय कामाचं. काय नाही नाही आपल्या कीर्तनामध्ये फक्त एकच वाहून झोपेले प्रखवाद तोच आडवा आहे. बाकी सगळे कोणी बसले कोणी उभं आहे. काय आणि फार आनंद आहे. आमच्या अरे मुक्ताबाई उभ्या आहे या सगळ्या. काय एक मुक्ताबाई खाली बसली. जनेबाई सुद्धा उभ्या आहे. काय असा आनंद आहे. इकडे पहा बालगोपाल किती मोठा आनंद आहे. नाही तर खेड्यामध्ये पहिलं बाई जर हरिपाठाला उभी राहिली ना आमच्या काळात 8 जागावर थंडी वाजून येत होती. विठाला विठाला आज हरिपाठ महिला मंडळी करू राहिली. आनंद आहे. चांगले आहे. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उतार हरिचार. अधिकार आहे. सगळ्याला अधिकार आहे. भजनाचा भगवंताचं नाव घ्यायचा अधिकार सगळ्यांना आहे. काही अडचण नाही महाराज. काय बाईला अधिकार आहे. मनुष्याला अधिकार आहे. नोहे नोहे यारे यारे लहान थोर
अधिकार आहे इथं, आणि म्हणून सगळ्यांनी इथं या ठिकाणी यावं, बाई असो की मनुष्य असो. म्हणून आपण अभंगाकडे वळूया. अभंगाकडे वळण्यापूर्वी मी सगळ्यांना बोलून गेलो. सगळ्यांची आता माझ्याकडून नावं ती नाव हे काही प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत मी. रविनेकरी बाबापासून तर टाळकरी गायक मंडळी, आमची पाखवाद वादक आहे का नाही. आता यांची नावं तुमची सगळ्यांची नावं घेतली असती, पण मग कालच्या सक्रेटरी घेतले असतील ना घरी घेतले असतील का नाही. आता यांच्यात काही अजून बिगर लग्नाचे त्यांचे नाही कोणी, पण मग आता सक्रेटरीच टायमाला नाही तर आता वर्षाची पौर्णिमा आली ना त्यावेळेस घेतील ना नावं, तर नाही येणार. कारण आमच्या घरी नाव घेत नाही. नाही नाही वडाला जायचं बंद केलं 2-4 वर्षापासून. वडाला सुद्धा जात नाही. मी म्हणलं का त्या सुनबाई चालल्या, तुम्ही जा ना वडाला घर. तेव्हा नाही बस 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 एवढंच वर्ष गण झालं आता, एवढं जन्म. पुन्हा 7 जन्मात गाठ सुद्धा नको म्हणे, कारण आम्ही आपली फिरते आहे ना. काय मला सुनबाई चालल्या, तुम्ही जा हाना गरके. तेव्हा गरकेने आणायची काही नाही. कटाळे महिला मंडळी कठाळ्या, आणि त्यातल्या त्यात भैजी बनवायला तर कठाळ्याच भाऊ. हां खेड्यामध्ये आता इकडं तुमचं बरं आहे अशी. आमच्या खेड्यामध्ये तिकडून जर समजा आम्ही आलो ना तर आमची बाय माणसाची शेजारने बोलून घेते, आला आमच्या सप्त्यामध्ये विठाला 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 असं जर चालतं अभंग कधी व्हायचा. पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा तळी वाजा गाडी एकदा नाही तर म्हणून वाद बरं का. मला 12 वाजून तर काहीच नाही माहिती महाराज. हां मी बी नाही अंगडीबाज मनुष्य काय. हां हां आपला गुरुच नाही भक्कम आहे. दूरवर एक काठी असं गडेगावकरला माहिती हातात काय करते चरट धरून 6 तास नारायणजी महाराज 6 तास. मग आता मला 2 तासानं काय होईल आहे का नाही. विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांकिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गंगा विशुद्ध मितपाद स्पर्शम सरोवेष्टितं तुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं. करजोडितो कथे काळी, करजोडितो कथे
आता तर 15 मिनिटं अजून वाढले. आणि मग महाराज अभंगाकडे वळण्यापूर्वी सगळ्यांनाच माहीत आहे या ठिकाणी हरिपाठ होतोय, संध्याकाळचं कीर्तन आहे, पुन्हा सुंदरशी पंगत आहे. काय आज त्यांचं फराळ होतं. आमचे उद्धवराव थोराईत त्यांचं सुंदर प्रकारचं फराळ होतं आणि चांगल्यापैकी या ठिकाणी व्यवस्था आहे. काही अडचणी. महिलांची संख्या भरपूर आहे, पुरुषांची संख्या आपली जरा पांगारी झाली आहे का नाही. आमची कन्नड तालुक्याची पाहुणे आमची म्हणून सांगू त्यांना काय पांगारी झाली माणसाची. मायला हो, माय मावस हो, माझ्या लाडक्या बहिणी, तुमचं कल्याण होईल. पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला 70% आरक्षण मिळावं. माणसं धोरणात नाही राहिले आता. नाही इथले बरे, कारण मला अजून 2 तास थांबायचं आहे. विठाला 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 अभंग घेतला आपण, नारायणचा अभंग घेतला आणि काशीला असं एक वातावरण तयार झालं. कुठेतरी काशीचे जे पंडित होते, काय नावं त्यांचे काय असतील ते 2-5 लोक एकत्र आले. पंडित एकत्र आल्यानंतर आणि थोडं त्यांना एका पंडितानं सांगितलं का हो, ते पंढरपूरला एक भक्त आहे नामदेव महाराज, आणि त्या नामदेव महाराजांच्या हातानं तो विठोबा दूध पितो. हे असं ऐकलंय आम्ही. विठ्ठलाला तो जेवतोय, नैवेद्य खातोय. दुसरे पंडित म्हणे गोष्ट खोटी आहे, नाही हे शक्यच नाही, काय गोष्ट खोटी आहे. आणि मग त्यांचा चालला विषय असा असताना आणि मग त्यांनी सांगितलं, ज्यांचे जे वयस्कर पंडित होते ते म्हणे तुम्ही म्हणता गोष्ट खोटी आहे, परंतु प्रत्यक्षात मी ऐकलं काही लोक पंढरपूरचे काशीला गेले होते. काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं का असे एक नामदेव महाराज आमचे भक्त आहे पंढरपूरला, की त्या नामदेव महाराजाच्या हातानं दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. आणि दूध पिला, डोळे नैवेद्य खाल्ला. असं ऐकल्यानंतर ते काही राहावे ना, कारण एक म्हणे, कुत्र्याला राग गतीचा आणि माणसाला प्रगतीचा. आहे की नाही? कुत्र्याला राग गतीचा, माणसाला प्रगतीचा. आमच्या गावात एका माणसाचं पोट दुखत आहे, राहीनच. औरंगाबादला आणलं, एमजीएमला आणलं होतं. एमजीएमला आणलं, तिकडं दूधकडं नेलं, सगळ्या तपासण्या केल्या, फॉल्टच नाही. म्हातारा माणूस होता, फॉल्टच नाही काय. मुंबईला नेलं KMला, अंबानीचं दवाखान्यात नेलं, फॉल्टच नाही. मग ते म्हणे आता एक काम करा, आता काय म्हणते त्याला आपलं आयुर्वेदिक पहा म्हणे. मग एक साधूकडे गेले, बाबा यांचं पोटच राहीना म्हणे. मग ते लागले म्हणायला की म्हणे का हो पाटील कधीपासून दुखतं? ते म्हणे जवळजवळ 2-4 वर्ष असं काही अंदाजी. ती म्हातारी होती बरोबर. आता माणसाचं काही डोक्यात एवढं राहत नाही बरं का. बुद्धी भगवंतानं जास्त दिलेली. माणसं येडे असं म्हणत नाही, पण बुद्धी बाईला जास्त आहे. 10 वर्षापूर्वी आपल्या नंद्याच्या घरून कोणतीही साडी नेसून आली, आज विचारून घ्या, आणि ती तशीच जेव जाऊन ठेवून तिला पण वापर द्यायला. हे फक्त बाईच्याच ध्यानात राहतं. त्या म्हातारीने दम धरावं का नाही का? म्हणजे बाबा यांचं ना काय ऐकू तुम्ही, आमच्या शेजारच्यानं तो प्लांट घेतल्यापासून यांचं पोट दुखायला लागलं म्हणे. म्हणजे माणसाला ईर्ष्या निर्माण होती. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर तयार होतो. शेजाऱ्यानं जर 2-4 डाब आणले तर आपलं पोट दुखायचं काही कामच नाही, पण दुखतं. तसं एका पंडिताचं दुखायला लागलं. ते म्हणे मग चला पंढरपूर. निघाले, काशीहून निघाले. पूर्वीचा काळ पायी निघाले, आले पंढरपूरला आल्यानंतर पाहिलं त्यांनी काय, भीमा तेरी एक वसविले नगर, काशी
आहे अहो म्हणजे पंढरपूर का काही हरकत नाही भीमातरी एक वसविले नगर त्याचं नाव पंढरपूर रे काय तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावा आले ते नाचत म्हणा किंवा कसे आले ते पहा काय खेळ मांडियेला वळवंटी गाई खेळ मांडियेला वळवंटी गाई नाचती वैष्णव भाई नाचती वैष्णव भाई गेला पावटणी एकमेकाला गणल बाई एकमेकाला गणल बाई वाळवंटी काय सांगा महाराज नाचती वैष्णव भाई रे काय त्या पंढरपूरचं एक विशेष आहे बरं का तुम्हाला सगळ्याला सांगून ठेवतो आपल्या सगळं पैन टाका पंढरपूरला जा पंढरपूरला आंघोळ केल्यानंतर आपण बारीला लागतो आता ते जास्त चक्र बंद केल्या बारीला लागतो आपण ज्यावेळेस आपण वरून खाली उतरतो खाली उतरल्यापासून तर दर्शन घेऊन बाहेर निघेपर्यंत तुम्हाला बायकामुळे ध्यान येतं का एवढंच पहा येणारच नाही अजिबात येणार नाही त्याचं कारण काय नाचते वैष्णव भावले काम क्रोध लोभ केला पावटणी काय एकमेका लागतील पायी रे येतच नाही महाराज त्याचं भगवंताकडं चित्त माझे चित्त तुझे पायी चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकला मणी धन्य तोच विठोबा तरी हा तिमिराचा नाश उदय होणी प्रकाश थोडी आशा पाश वास करील रे काय असा असणारा परमात्मा त्याच्या गावात आणि ते राहत होते नामदेव महाराजांचं कुटुंब ते मंडळी आले त्यांनी चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागेत स्नान केल्यानंतर महाराज काय सांगावं माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा बंधू पुंडलिका उभा आणि मग असं असताना चंद्रभागेत स्नान केलं स्नान केल्यानंतर काय सांगा महाराज आणि नामदेव महाराजांचं घर विचारलं पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं बरं का त्यांना काशीचे पंडित कारण इथं वारकरी संप्रदायामध्ये जास्त पंडिताला किंमत नाही काय नाही तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कलिकाळा काय इथं सर्व आधी बिलकुल साध्या माणसाचं काम आहे आणि मग महाराज विचारलं का हो ते नामदेव महाराजांचं घर कुठं आहे नाही नामदेवांचं घर कुठं आहे नामदेवांचं घर कुठं आहे ते पंडित त्यांना महाराज म्हणायची लाज वाटली आजही पहा तुम्ही काही मंडळी लाज वाटायची काय आणि मग विचारित गेले नामदेव महाराज कुठेतरी बाहेर गेले होते बाहेर परगावला कुठेतरी गेले होते घरी त्यांची मुलं होती आता मुलंही बाकी तिकडे नारा नावाचा मुलगा त्यांचा उभा दरवाजामध्ये पाहिलं संस्कार आहे माणसं काय संस्कार पाहिजे संस्कार आमचे तिन्ही मुलं पुढं करत होते मी येडावाकला कीर्तनकार आहे थोरात साहेबांचे तिन्ही मुलं पुढं करत होते संस्कृती पाहिजे नाही तर काही खरं नाही आम्ही काही ठिकाणी आम्ही गेलो ना आपण मग का हो ते कुठे गेलं ते गायक ती बाई अशी वचकन धावत मागलं ना ती बाई आपण समजा तो घोटाळा आहे काय आणि कुटुंबातले चांगले असावे चांगलं कुटुंब असलं ना तिथं लक्ष्मी थांबते वाचा करून लक्ष्मी थांबत नाही वाचा करून येईल नाही थांबायची तर लक्ष्मी काय थांबल विठाला विठाला
आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. काय देव आमचा केशव आहे. मग केशव म्हणल्यानंतर अनंत नावे तुला तुझे दाही दिशांना घर. देवाला खूप नाव आहे. मा काय खूप नाव आहे. कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, आहे ना महाराज. कितीतरी नाव आहे देवाला. त्याच्यापैकी केशव एक नाव आहे. केशवा माधवा गोविंदा गोपाला हो गोविंदा गोपाला मधुसूदना घनश्यामा जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम जय 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 माधव गोविंद अनेक नाव आहे. ज्याला जे आवडेल ते नाव आहे की नाही. आता काही ठिकाणी आता मी एक घेतलं हे प्रमाण जय 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 श्रीरामा. महिला मंडळी म्हणलं म्हणा मागं तर ती जकाबाईचं नाव नाव रामा होतं. आणि नेमकं संध्याकाळी भांडण व्हायला होतं त्यांचं. ते म्हणे मी तो नाव घेणार नाही. ते म्हणजे मी बी तुमचं नाव घेणार नाही. नेमकं कीर्तन करायचं डोंबल्यावर आली पालीची. मी म्हणतो ती शेजारची बाई म्हण ना ग ते तुम्ही माहिती तुला बाहेरचं मला भांडण व्हायचं. अहो त्या नावाचा ह्या नावाचा काय संबंध आला. आणि म्हणजे भांडणामध्ये जरी विठ्ठल विठ्ठल एखाद्या बाईचं नवऱ्याचं नाव असलं आणि तिला जरी राग असला पण हे देवाचं नाव आहे. विठाला विठाला तुळशीसारखं व्रत नाही महाराज. तुळशीचं आख्यान पाहिलं महाराज. जलिंधर नावाचा जो काही पंजाबमध्ये जिल्हा आहे तिथं जलिंधर नावाचा राक्षसी राज्य होतं. आणि तो राक्षस असा होता तो विष्णू भगवंताच्या कृष्णाच्या महादेवाला ब्रह्मदेवाला कोणाचं ऐकत नव्हता. त्याचं कारण काय. त्याची पत्नी होती वृंदा. ती वृंदा इतकी पतिव्रता होती, इतकं नियम होता तिचा नियम. आणि तिचा नियम असल्यामुळं तो हरत नव्हता. शेवटी विष्णू भगवंतानं तिला भ्रष्ट केलं आणि मग जालिंदरला मारलं. तो जालिंदर मारल्यानंतर तिचं लक्षात आलं की आपल्या पतीचा यांनी आपल्याला भ्रष्ट करून त्यांनी सांगितलं माझं जर पूर्वपुण्य असेल तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. आणि मग ते शाप देऊन टाकला विष्णू भगवंता. जा तू माझ्या संग भ्रष्ट व्यवहार केला तू दगड होऊन जाशील. आणि भगवंत दगड झाले. आज आपण शालिग्राम म्हणतो ना तुळशीमध्ये. आणि त्या वृंदेनं स्वतःला अग्नी हृदयातला जो अग्नी उत्पन्न केला भरभरा जळून गेली. काय जळून गेली. पण त्या जागेवर तुळस उगली. तुळस ही आत्ताची नाही बरं. नाही 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 तुम्ही म्हणाल की तुळस ती आहे.
त्या जागेवर तुळशीचं झाड उगलं आणि त्याच्यामध्ये ती उरंदा आहे आणि त्या उरंदेमध्ये त्या तुळशीमध्ये शाळीग्राम असतो तो भगवंत आहे. आणि म्हणून तुळशीची जी सेवा केली ना बाई तर काही गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, काही नाही काही नाही काही. आता ते मध्ये काही सोमवार नाही होते, आमच्या वैद्यपूरला आलतं का तुम्ही? ते बाबा आलते ना हो बोलले साहेब ती माती आहे ना, आता आमचं जाणं नाही. महिला म्हणजे माती आणली तुम्ही 7-8 टारल्या माती नेली तुम्ही पिशीत. बाई धरली का धरली खोंगा का टाक पिशीत, धरली खोंगा का टाक. काय अंधश्रद्धा आहे, काय श्रद्धा असावी पण जितकी अंधश्रद्धा नसावी. मातीच आणली राजो. आणि ते बाबा काय सांगितलं, ठीक आहे तांब्यावर पाणी पहा, भगवान भोले प्रसन्न होतील, बेल वाहा, चांगले. पण ही माती काय, काही नाही काय. श्रद्धा असावी. त्याच्याकरता शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणामध्ये विज्ञान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी बरोबर पाहिजे. काय काही नाही बघ, सोमवार धरायचे, खूप सोमवार धरायचे सुनबाईना. आणि सासू बिघडचे आधी दुपार लोक काय पण झाले नाही नाही. सगळं करा, व्रत करा, वैकल्य करा, पण नामदेव महाराजांच्या घरामध्ये, कारण तुळसाशी महाराज तुळशीचं फार पुण्य आहे. तुळशीचं आपण गेल्यानंतर तुळशीचं पान घालतं ना तोंडामध्ये, आहे की नाही? तो कसा असो, माळकरी असू नसू, भजनी असू नसू, भजनी मंडळाला शिवाय देणारा असू, तरी मी आमच्या गावात कीर्तन झालं. मी म्हणलं जो कोणी भजनी मंडळाला शिवाय देईन त्याच्या तोंडामध्ये येड्या बाबीचा पाला घालू आम्ही. तर आमच्या गावात बंद झालं ते. हां कोणी भजनी मंडळ नाव ठेवत नाही, नाही तर मग कोणत्याही गाडीने यावं आणि ते भजनी मग तो माया महाराज आमच्या गावची भजनी. अरे का येडे आहे का, पाठ तुला मुलगा झाला पाठ लोक आळलं ते काही नाही, फक्त 2दा चहा पाजली. काय पाचीबारीचे भजन नका करू. मी जात नाही गावात. जेवढ्या पाच्या वाजवलं ना तेवढ्याचे पोरं ढाब्यावर येईन. काय आलं गाजायचं पाच्या विठाला विठाला. तुळशीचं महाराज सुंदर आहे अगदी. काय तुळशीचं व्रत लई भारी. काय सगळं पाणी, फक्त पाणी घालावं आणि त्याला फक्त काय करा, हळदी कुंकू व्हा. तुम्ही जर समजा गंगा भागेची असेल तर बुक्का लावा, काहीच अडचण नाही. आणि मग ते तुळस म्हणू का, इकडचे म्हणते इकडचे हसत खेळत बाईनी लावली तुळस, बाईनी लावली तुळस, हसत खेळत बाईनी लावली तुळस, हसत खेळत बाईनी लावली तुळस. हवा तुळशीला घालू पाणी, तुळशीला घालू पाणी, तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कुळ, तुळशीला लावू कुकू, तुळशीला लावू कुकू, सेवा करीते संत सकू. हसत खेळत बाईनी लावली तुळस, हसत खेळत बाईनी लावली तुळस, हसत खेळत बाईनी लावली तुळस, हसत खेळत बाईनी लावली तुळस. वा 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 वा, सुंदर प्रकारचा अगदी आनंद आहे बरं का. उद्या 200-200 रुपये घेऊन या भांडाऱ्याला. तुमचा भाडा असावा ना काही, धन्यवाद, काही अडचण नाही. तुमचं देव कल्याण करो आणि सगळ्यांच्यापेक्षा लाऊडस्पीकरवाल्याचं कल्याण. विठाला 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 असं काही बोलतंय ना आपल्याला महाराज. तुळशीवर, तुळशी फार सुंदर आहे, पवित्र आहे. तुळशीसारखं आजही बघा, तुळशी हार गळा, काशे पितांबर, तुळशीचं मत आहे. भगवंताला तुळसच आवडत, प्यारी आहे तुळस. काय काय बांधले
कार्यक्रम आटपून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. विठाला विठाला आणि मग महाराज देव केशव तीर्थ तुळशी का हो काय त्यांना विचारलं फक्त एवढंच साधन आहे तुमच्याकडं. ते म्हणे काहीच अडचण नाही, आम्हाला दुसरं कोणतंच साधन मान्य नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपटिष्टे, किंवा तुका म्हणे साधन काय पै सोपे काय जळतील पापे नरगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. आता वनात जायची गरज नाही, तुमच्या कॉलनीमध्ये हरिपाठ म्हणा. वनामध्ये आता बिबट्या आहे बिबट्या. आमच्याकडे महिला मंडळी कापूस शेताला येईना. हा ते म्हणे बिबट्या आहे म्हणे. म्हणलं हा बिबट्या काय वनात जायची गरज नाही काही नाही. ठाईचं बाई सोने करा एक चित्त आवड हे अनंत. काही गरज नाही आधी मस्तपैकी काय. आणि देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेणोबा साधन, दुसरं काही साधन नाही. आमचं जे साधन आहे कोणतं साधन आहे तर तरी कीर्तनाचे निनटनाचे नासईले प्राय चित्ताते ते नामच नहे पापाचे ऐसे केले. नव्या अध्यामध्ये माऊलीची ओवी आहे. तरी कीर्तनाचे नटनाचे नासईले प्राय चित्ताते, प्रायचित सुद्धा बदलून जातं काय ते नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकाळा आणली तरी ते ठायावरून उठवली आणि यमपुरीची राहाची खुंटली. महाराज यमू म्हणे कौनाशी यमावे, यमू म्हणे कौनाशी जमावे, तीर्थे म्हणे काय खावे दोष ना ओखदासी. काय तीर्थ सुद्धा पस्ताव करतात. हे भजन आहे काय दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे तुझ्याने वाहिन गा देवराया. आनंद आता भजनामध्ये आनंद आहे महाराज, फार मस्त आनंद आहे. आणि मग महाराज देव केशव तीर्थ तुळशी दुसरं कोणतंच साधन आम्हाला मान्य नाही अभंगाचं. आणि दुसरं कडवं अनेक नेनोबा साधन
बाबूराव गेले काय? हा तू येणार आहे का? असं का? विठाला 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 आणि नेनो बा बा म्हणजे बा म्हणजे आपण आता या शब्दाचा अर्थ आपण मोठे माणसं समोर असल्यानंतर काय आपण आदराचे शब्द आहे. अनेक नेनो बा साधन आणि कुठलं साधन नाही महाराज दुसरं कोणतं आम्ही साधन अनेक साधनाच्या केल्या खटपटा काय बाकीचे साधनं नाही महाराज गण साधनं करून पाहिजे काय. आता ते थोडंसं विनोदाचा भाग आहे. एका मुलाचं लग्नच होईल त्याला पण सांगितलं का नू शिवाजी महाराजांसारखी दाढी राख म्हणजे नवर पहा तुम्ही आता कोणती दाढीची त्यांना अरे शिवाजी महाराज कुठं तुम्ही कुठं काय त्यांनी वा ते वाढीने दूध काढत होतं तर मनगट दिलं होतं हातामध्ये. मग त्याची आई भेटली मला महाराज तरी पाहुणे येईन म्हणे पहा दाढी राखली पोरांना. आता म्हणलं मग मी काय करू भाऊ तर कुठं जाऊ तर मग आम्ही काय तेच करावं का आता काय बरं आता आम्ही कुठं जातो इतकं सोपं राहिलं का काय. आणि मग महाराज म्हणलं मग काय केलं अजून म्हणलं अजून काय केलं म्हणे गण लोकांच्या वरती गण नाचला म्हणतो नवरदा पुढे इतका नाचला इतका तरी कोणी पाहुणे येईना म्हणे. आता हे साधनं झाले का तयाचे जी वाघरी येईल हरीची नाव आपण जिथे बसतो ना हे पूर्व पुण्य येईल. बहुत सुकृताची जोडी याला सुकृत पाहिजे सुकृत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी काय. आणि मग महाराज हे आमचं साधन आहे काय अनेक नो हे बा साधन आमचा विषय हरिचिंतन. मग का हो महाराज मग याच्याकरता तुम्हाला कोणीतरी संगत घ्यावी लागली असेल ना कोणीतरी संगत पाहिजे ना तिथं सप्ताह आहे. मग हा सप्ताह डायरेक्ट या कॉलनीच्या टपकन घराच्या बाहेर निघले की सप्ताह सुरू केला का नाही. कुणाचं तरी मार्गदर्शन कुणाचं तरी सहकार्य कुणाचं तरी आपल्याला विचार घ्यावा लागला असेल ना. मग तुमचा असं काय बाबा तर त्यांनी सांगितलं आमची संत संगती निरंतर आहे अभंगाचं तिसरं करून
काय झालं, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, नेमकं चौपदाराच्या घरी मुक्कामाला राहिलो. आता मला काय झालं, अरे कुठल्याही माणसाला आज गाडीवर झोपला बा तर एक अर्धा पाऊण तास काही झोप. चौपदार असे म्हातारे चौपदार होते. ते म्हातारे म्हणे काय त्या कीर्तन कारण एकट्यानं गोळ खाल्लं म्हणे, मला दिलंच नाही म्हणे. असं होऊ नये म्हणून मी यांना गुळ दिला, खा विठाला विठाला विठाला. महाराज अनेक नो हे बा साधन, आमचा विषय हरिकीर्तन, आमचं हरिकीर्तन हा विषय. त्याच्यानंतर आमची संगती जर विचारली महाराज तर आमची संगती साधूची, संताची संगती, मनोमार्गगती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संत संगतीचे 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 काय सांगू सुख. 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 साबुदाणा जिरला बरं का आता थोड्याच साहेब. साबुदाणा आग्रह करू वाढला काय. मी म्हणलं तुम्ही आता मला साबुदाणा कमी खाल्लं तर मी जास्त टाईम कीर्तन होईल आहे का नाही. म्हणून मी थोडा कमी खाल्ला. पुढच्या वेळेस काय करू, जगलो असलो तर पुढच्या दुपारच येईन मी, दोनदा खाईन. ठाला विठाला 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 विठाला. साधूचे संगती काय, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, बिगड़े बनेगी तेरी बिगड़े बनेगी, बिगड़े बनेगी तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. त्याच्यात एक पंडित होता, तो आधुरा होता. काही माणसं काय करतात, नाही केलं भजन काय होईल, नाही सप्त केलं तर काय होईल काय. आमच्या गावात 2-3 माणसं असे ती वरणही देत नाही. हां वरणही देत नाही, तिकडे डॉक्टरला भरते पैसे मग काय नाही. त्याच्यामध्ये एक पंडित होते, ते म्हणे का हो नाही संतांची संगत केली, नाही तुळशीला पाणी घातलं काय, नाही पंढरपूरची वारी केली, नाही माळ घातली, नाही नामस्मरण केलं तर काय होईल. काय होईल म्हणल्यावर नामदेव महाराजांचा मुलगा, त्यावेळेस नाथ महाराजांचा नव्हता विषय काही, पण आपण त्याला सांगू बाबा नाथ महाराज काय म्हणतात ते बैक. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरं येईल, हे जरी ऐकालं
हरी बोल बोल का बिना माघारी, हरी बोल बोल का बिना माघारी, बोल बोल का बिना ज्ञान देवती उदला महाद्वारी हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल, हा दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. सरळ ते शेवटी वा काळ बांधून येईल. काय एखाद्यानं धनी आमचे काय बा जाईल काय. आणि म्हणून पिंगळा आहे अंगनाथ महाराजांचा, तो आपण याच्यात बसवला. तो खोले महाराजांनाही भारी बसवला. त्याच्या अजून नाही त्याच्यामध्ये बुरगुंडा आहे, अमकं धमकं बरंच आहे. पण आता आपल्याला वेळ नाही. मला येतं सगळं, हां मला सगळं येतं. काय सांगा जागरणवाल्याला आपण कमी पडू द्या, त्यांचं कमी नाही पडायचं. हां त्यांना पाच लोक काय त्यांना आपण त्यांना एखादा स्वर काढला ना तर त्यांना ते म्हणते हे रे बाबा कुठला रे हा बाबा कारण अर्धा महाराष्ट्र हिंदू आणि आता 72 झालं. थोड्या काय आहे करायची. मला तर असं सांगितलं महाराजांनी बरं का साहेब. आता धोडेगावकर आहे बसले आमचे कारवारी मामा रामगिरी महाराजांनी असं सांगितलं. असं कार्यक्रम झाला ना शिगेला, मी म्हणलं मी बंद करतो म्हटलं आता वय झालं थकवा येतो. ते गुळ खाऊन आणि पाणी पिऊन कार्यक्रम करावा लागतो. ते म्हणे चालू कीर्तनात गेले पाहिजे. तेवढं भाग्य आहे गाव आपलं. हा ताजुद्दीन महाराज जमलं ती काय बरं चालू कीर्तनात जावं ना तर लोक इतकं समाज आमच्या गावचे लोक म्हणतील मी याला पण कीर्तन सोडलं नाही त्याला. असा लाथावला होता पाकिटाला. काय समाज काय म्हणेल काय. हां मी साधी पिशी घेऊन जर निघालो ना त्यांचे आज कोण आहे. समाज नाव ठेवतो. समाजाकडे लक्ष द्यायचं नाही. काय महाराज नाव ठेवणारच आहे. नाव ठेवायचं ते ठेवणार. आपला परमार्थ आपण करावा. आणि म्हणून संगतीची संगत करा. काय संगत संत नक्की करले. काय जन्मोका सार्थक कछू करले. संताची संगत करा. आणि आमच्याकडं प्रेम धन हे भांडार आहे. भांडार कोणते आमच्याकडं प्रेम. काय प्रेम सुख देई प्रेम सुख देई. काय प्रेमाविना प्रेम घ्या. सगळ्यांनी अगदी प्रेमानं आणि आनंदाने राहायचं. सासूनं सुनेला प्रेम द्यायचं. मुलीचं प्रेम द्यायचं. सासू तर म्हणली माय लेकीच्या घरी असं
मायले किती घरी तसं आहे. त्या सुना काय म्हणतील तिकडंच जा. हां, प्रेम द्यायचं, प्रेम प्रेम द्या. काय आणि मग भाऊ महाराज एक प्रमाण आहे आपल्याकडं, काय ठेविले अनंते पैशाची राहा नाही ना, ठेविले सुनांनी तैसेची राहावे. तुम्ही 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 आणि चित्त असू द्यावे तिच्या मुलीवरी. हां, तिच्या मुलीची वेणी घालायची, तिच्या मुलीचे केस वितरायचे, तिला पावडर लावायची. म्हणजे सुनबाई तुम्हाला वेळेवर चहा देईल. काय वेळेवर चहा देईन सुनबाई तुम्हाला. आणि तुम्ही सुद्धा बरं का म्हातारी माणसं, ठेविले मुलांनी तैसेची राहावे. थोराईत साहेब, आता आपलं दाखवायचं नाही, त्यांच्या सोयीनं होऊन द्यायचं. ठेविले मुलांनी चित्त असू द्यावे त्यांच्या मुलावरी. त्यांच्या मुलाला सांगायचं बाबा गेलता का मी तू कॉलेजला, काय झालं तुझं, तुला काही अडचण आहे का. म्हणजे प्रेम निर्माण होतं. त्याचं कारण काय, प्रेम धन हे भांडार. सगळ्यात भांडार जर असेल तर प्रेम धन आहे. प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे म्हणून आता आमचं पहा तुम्ही मोहनराव बोर्डे फार व्यापी माणूस आहे, पण त्यांना कळलं मामाचं कीर्तन आहे, प्रेम आहे, आले. काय आता त्यानंतर आमचे कारभारी भाऊ आहे ना मेवणे आमचे, त्यांना आजार आहे तरीसुद्धा ते म्हणे आता भाऊजीचं कीर्तन जावंच लागेल. म्हणजे का, प्रेम प्रेम आहे. काय एका सगळ्याविषयी प्रेम असणं हे महत्त्वाचं आहे. आणि प्रेम देणे आणि प्रेम घेणे, भगवंताविषयी प्रेम, माणसाविषयी प्रेम. काय खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचा बांध कोरावे. तो घरी गेल्यावर खुरप्यानं खुरपावे, नाही तर पावल्यानं खंदावे. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे. आणि म्हणून या ठिकाणी आता शेवटचं कळवं राहील आपलं. खूप विस्तार करताना आपल्याला 10 वाजून गेले, कारण जास्त टाईम जर कीर्तन केलं तर परवा दिवशीची गोष्ट सांगतो मी. सप्ताहामध्ये कीर्तन होतं, इकडं खूप अशी जागा होती, मंदिरापुढे कीर्तन. कीर्तन चालू होतं, 10:15 पर्यंत कीर्तन चाललं. एक म्हातारी उठली, एक म्हातारी उभी राहिली. म्हणजे आजीबाई आता शेवटचं कडवं राहिलं, आता फक्त भैरवी राहिली, तुम्ही खाली बसा. ती म्हातारी मला काय म्हणजे, हे बाबा तो चालू दे, तुला कोणा बोलिलं मी त्याला पाहते म्हणजे. असं व्हायला नको म्हणून आपल्या टायमामध्ये आपण आता आटून घ्यावा ही विनंती करतो. आणि महाराज इथं विष्णुदास विनवी नारा, विनवी विष्णुदास नारा.
काय ती विनवी विष्णुदास नारा म्हणजे नामदेव महाराजांचे मोठे चिरंजीव नारा. आता एखाद्याला नारा म्हणायची लाज वाटत नाही, त्यांना नारा म्हटले. विनवी विष्णुदास नारा ऐशी आमची परंपरा. ही परंपरा आमची आहे, हीच परंपरा तुमची आमची सुद्धा आहे. 20 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. ऐशीही पुढं चालू राहील. काय आपण जर आपली मुलं करतील काय ही पुढची पिढी सुद्धा करीत येईल. ही परंपरा जपणं महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी झालेली सेवा माझी गुरुमाऊली ब्रह्मणी नारायणजी महाराज त्यांच्या आशीर्वादानं जे काही मला बोलता आलं, रमणजी महाराज असतील, शंकर स्वामी महाराज असतील, बहिणाबाई महाराज असतील, जेवढे काही संत असतील, संतांच्या कृपेनं जे काही मला बोलता आलं. वास्तवात आम्ही काही आळंदीला राहिलो नाही, वारीशिवाय नाही, पंढरपूरला वारीशिवाय काही जात नाही. आणि म्हणून एक साधं सोपं आपल्याकडं आहे, परंतु मी सुपरिवारचा नाही. ज्ञानेश्वर माऊली पाहून आमचे अशोक भाऊ पगारे अहो त्यांनी मला फोन केला, मामा तुमचं कीर्तन आहे म्हणे. म्हणजे आहे तुमच्या कॉलेजमध्ये जवळ, आता इथं लांब लांब कॉलेज आहे, परंतु सगळे त्यांनी वेळात वेळ काढून सगळे मंडळी आमचे पाहुणे आवले सगळे आले. आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या वेळेस तुमचे नावं अगोदर लिहून घेईन, मेलाई ताबरावणूशी आणे घालून नाव घेईन. प्रत्येक तुमचं सुद्धा आणे घालून नाव घेईन. हां मेलाई ताबरावणूशी काही अडचण नाही. पण मला गवई येत नाही. आता तुम्हाला वाटलं होतं सुंदर लय मानलं होतं, लय स्वर भारी काळ देऊ तुम्ही, इतकं वाटलं होतं म्हणावं गवई. पण एकदा काय झालं, गवई घ्यायला गेलो आणि ते स्वरातून गेलो. लाईटला गेला आणि ती गवई घेता घेता काय झालं, मला लागला दम. आणि एक म्हातारी पाय पडायला आली ती म्हणे, बाबा माया खळ्यातलं वासूचा सारखं दम लागून मेलं होतं. तुम्ही गवई घेत नाही.